तर मुळात माणूस अश्मयुगामध्ये फ्री बर्ड होता. म्हणजे त्याच्या भोवताली एक प्रकारची बाउंड्री आखण्यात आली. बरोबर, एकटाच मस्त होता, छानपैकी फिरत होता. मग त्याने असे बंधन का स्वीकारलं असावं? काय कारण आहे? आणि त्यातूनच विवाह संस्थेचा आपल्याला म्हणता येईल की उदय झाला. म्हणजे थोडक्यात ते मूल कोणाचं आहे एक्झॅक्ट. हे फिक्स करण्यासाठी प्रामुख्याने विवाह संस्था आली. म्हणजे पुराणामध्ये, वेदामध्ये याचे अनेक उल्लेख आढळतात. बरोबर आहे. अशी आपल्याला आपल्या इतिहासकारांकडून माहिती मिळाली. निर्माण झाली विवाह संस्था, तर विविध प्रकारच्या संस्था उत्पन्न झाल्या समजा, की ज्यांनी हे सगळं नियमन, मग गोत्र पद्धती. बरोबर आहे. गोत्र म्हणा, म्हणजे विवाह कुठल्या आधारावर केले जातात. तर जर आपण हा जर प्रवाह पाहिला, प्राचीन भारतामध्ये कदाचित महिलांना जरा जास्त एजन्सी होती या संदर्भात. अच्छा. नमस्कार. आपण यापूर्वी भारतीय समाज हा जो मुख्य परीक्षेमधला टॉपिक आहे, UPSC असो किंवा MPSC, त्यावर एक सिरीज बघतो आहोत. याच्या आधी आपण कुटुंब हा टॉपिक डिटेलमध्ये घेतला होता, संस्कृती घेतली होती. आज आपण अत्यंत महत्वाचा टॉपिक म्हणजे विवाह संस्था, मॅरेजेस हा बघणार आहोत. आणि प्रवीण अक्कावरू सर आपल्याबरोबर आहेत. सर, तुमचं स्वागत. नमस्कार. तर विवाह संस्था जी आहे ही कुटुंब व्यवस्थेचा पाया आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि विवाहामुळेच एक प्रकारे कुटुंब बनतं. तर मुळात माणूस अश्मयुगामध्ये फ्री बर्ड होता. म्हणजे की त्याला कुठली बंधनं नव्हती, एकटाच मस्त होता, छानपैकी फिरत होता. मग त्याने असे बंधन का स्वीकारलं असावं? काय कारण आहे? अगदी महत्वाचा प्रश्न आहे, कारण कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही सामाजिक संस्थेचा अभ्यास करताना त्याची मुळं आपल्याला तपासावी लागतील. बरोबर आहे. अश्मयुगातून म्हणा किंवा अत्यंत म्हणजे प्रिमिटिव्ह जे समाज होते भारतामध्ये तसेच जगभरामध्ये, तर हळूहळू उत्क्रांतीच्या प्रवाहामध्ये आपण आजच्या या सामाजिक अवस्थेपर्यंत पोहोचलो आहोत. आणि तो प्रवास फार रोचक आहे. म्हणजे सुरुवातीला आपण इतर प्राण्यांप्रमाणे होतो. जसं जसं कॉग्निटिव्ह इम्प्रुव्हमेंट झाली मानवी मेंदूमध्ये, तशा तशा मानवी विचार प्रक्रियेतून म्हणा किंवा ऑब्झर्वेशन मधून म्हणा किंवा निर्माण झालेल्या गरजांमधून या संस्थांची उत्पत्ती झालेली आहे. पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघाल तर कुठलेच नीती नियम नव्हते या मानवी संबंधासंदर्भातील, स्त्री पुरुष संबंधासंदर्भातील. अगदी नातेसंबंधाचे काही नीती नियम नव्हते किंवा वयाच्या संदर्भात काही अटी नव्हत्या. अगदी तुम्ही जर आता संदर्भ द्यायचा झाला तर विका राजवाडे यांचं भारतीय विवाह संस्थेचा इतिहास जो आहे, त्यात त्यांनी प्राचीन भारतीय समाजात याबद्दलच्या कशा चालीरीती होत्या याचं एक रोचक वर्णन केलेलं आहे. तर त्यात त्यांनी आता ज्याला आपण एक प्रकारे टॅबू समजतो, म्हणजे इन्सेस्ट, म्हणजे रक्ताच्या नात्यामध्ये जे शारीरिक संबंध असतात, तर ते त्या प्राचीन काळातल्या समाजामध्ये ते समाज मान्य होते. बरोबर. म्हणजे अगदी पिता आणि मुलगी म्हणा किंवा भाऊ बहीण किंवा इतर जे रक्ताची नाती आहेत, बरोबर, तर त्यांच्या संदर्भामध्ये शारीरिक संबंध हे समाज मान्य होते. परंतु जसा जसा काळ पुढे सरकत गेला तसं तसं त्यातल्या गुणदोषांची कदाचित पारखणी झाली. त्यासोबतच जसा समाज अधिक समूहाने राहू लागला, त्यानंतर शेती प्रधान झाला, शेतीचा जसा शोध लागला, तसा समूहाने राहताना माणसाच्या काय म्हणता येईल त्याला आपल्याला, की प्रायव्हेट ओनरशिप ही कन्सेप्ट उदय आले. मग मालमत्ता जर मालमत्तेची कन्सेप्ट जर निर्माण झाली तर त्या मालमत्तेचं हस्तांतरण ही आलं. बरोबर. आणि ते हस्तांतरण आपल्याच लिनिएज म्हणजे आपल्याच वारसाकडे जावं ही गरज निर्माण झाली. त्यातूनच आधीचा जो मुक्त समाज होता, ज्यामध्ये पॉलिगॅमी म्हणा, की अनेक स्त्रियांचे अनेक पुरुषांशी जे लैंगिक संबंध असायचे, त्याच्या भोवताली एक प्रकारची बाउंड्री आखण्यात आली. बरोबर आहे. आणि त्यातूनच विवाह संस्थेचा आपल्याला म्हणता येईल की उदय झाला, ज्यातून एका पुरुषाचं एका किंवा अनेक स्त्रीशी विवाह होणे, त्यातून संतती संदर्भातील एक प्रकारची शाश्वती निर्माण झाली. बरोबर आहे. आणि हे सगळं मग आजच्या काळापर्यंत येऊन पोहोचले. थोडक्यात ते मूल कोणाचं आहे एक्झॅक्ट हे फिक्स करण्यासाठी प्रामुख्याने विवाह संस्था आली. म्हणजे हे खूप मोठं कारण आहे त्यामध्ये. की ते प्रमुख हे ठरलं. एक्झॅक्टली. म्हणजे समजा मालमत्ता विहीन समाज असेल तर कधी इतकं स्ट्रॉंग संस्था ती नसेल. कदाचित इतकी नसते. बरोबर. ही जी उत्क्रांती आहे त्या संदर्भात आपल्या पुराणांमधलं आपल्याला असं दिसतं की थोडं वेगळ्या प्रकारचं ब्रह्माचं उदाहरण किंवा यम आणि यमीचं उदाहरण, तर ते काय आपल्याला दाखवतं? म्हणजे ते त्या काळाचं सत्य दाखवतं. म्हणजे अगदी पुराणामध्ये, वेदामध्ये याचे अनेक उल्लेख आढळतात. असे आपल्याला आपल्या इतिहासकारांकडून माहिती मिळालेली आहे. तर
आपण जर आजच्या चष्म्यातून त्या गोष्टींकडे बघितलं हम्म. तर आपल्याला तो पुरातन समाज हा पूर्णतः प्रिमिटिव्ह रानटी स्वरूपाचा किंवा विकृत वाटू शकतो. बरोबर आहे. परंतु कुठलीही चुकीची जी रूढी परंपरा किंवा चालीरीती असतात बरोबर आहे. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये जाऊन आपल्याला बघता आलं पाहिजे. बरोबर आहे. आणि जर मनुष्य प्राणी तेव्हा उत्क्रांत होत होता, त्याच्या सामाजिक जाणीवा आणखीन तितक्याशा जागृत झालेल्या नव्हत्या, बरोबर आहे. तर अशा वेळी तो आदिम प्रवृत्तीकडे झुकण्याची जास्त शक्यता आहे. बरोबर आहे. आणि त्या संदर्भातच आपण त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. बरोबर. मग आता हा जो विवाहाची उत्क्रांती होत गेली भारतामध्ये, मग ती प्रामुख्याने असं एक सामाजिक नीतिनियम म्हणून हम्म. पुढे आली की Exactly. नैतिक समाज एक प्रकारचा, एक्झॅक्टली. आणि एक प्रकारे मनुष्याचा जो उथळपणा आहे किंवा उच्छृंखलपणा आहे त्याला एक प्रकारे बांध घालणे, हे कळू शकतं. अगदी जर तुम्ही आता विवाहाचं प्रयोजन विचाराल मला, हा हा. की का विवाह संस्थेची गरज का आहे, बरोबर आहे. तर सगळ्यात त्याचं मुख्य कारण आहे की एक प्रकारचं सामाजिक स्थैर्य निर्माण करणं. बरोबर आहे. कारण जर विवाह संस्था अस्तित्वात नसती हम्म. तर हा जो तुम्ही म्हणताय तो एक जो मानवी मूलतः असलेला मानवी स्वभाव म्हणा बरोबर आहे. किंवा त्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, बरोबर आहे. तर ती कदाचित या सामाजिक स्थैर्याला बाधा ठरू शकली असते. बरोबर आहे. विवाहाचं जसं सामाजिक स्थैर्य हे एक महत्वाचं कारण आहे, तसंच त्याच्या लैंगिक अवस्थेचं किंवा लैंगिक सवयींचं नियमन करणे, बरोबर आहे. लैंगिकतेवर एक प्रकारे नियंत्रण ठेवणे, हे बरोबर. सुद्धा त्यामागचं एक महत्वाचं कारण आहे. ओके. मग विवाह संस्थेच्या प्रयोजनामध्ये सगळं आपल्याला अगदी 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 त्यासोबतच मग आपण मगाशी म्हटल्यासारखं की एक प्रकारे विवाह संस्था ही तुमच्या समाज व्यवस्थेचं संक्रमण करणे किंवा तिला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करणे, बरोबर आहे. हे काम करते. त्यासोबतच संस्कृतीचंही वहन करण्याचं काम. अच्छा. तर अशी विविध त्यामागे आपल्याला विवाह संस्थेची कार्य म्हणता येते. मग आणि संस्कृत म्हणजे विवाहाची कार्य जी आहेत ती आणि प्रयोजन म्हणजे एकमेकांशी कनेक्टेड. हा एकमेकाशी कनेक्टेड किंवा फक्त त्याला आपण एक प्रतिशब्द म्हणू शकतो की विवाहाची कार्यच ही आहेत की सामाजिक स्थैर्य राखणे, लैंगिक प्रवृत्तीवर नियंत्रण राखणे, बरोबर आहे. संस्कृतीचं वहन करणे, त्यासोबतच साधन संपत्तीचं संसाधनांचं पण हस्तांतरण करणे. बरोबर आहे. तर ही सगळी आपण म्हणू शकतो. आणि एकत्रित सामाजिक व्यवस्था जी आहे, सोशल ऑर्डर, त्याचं एक प्रकारे समाजाचं कंटिन्युएशन, हा की हा जो सामाजिक प्रवाह आहे तो कायम ठेवणे, बरोबर आहे. हे एक त्याचं आहे. आणि सामाजिक ऑर्डर तुम्ही म्हटल्यासारखं की समाजामध्ये अराजक पसरू नये, अनिती आणि अवैधता बरोबर याच्यावर आहे. बांध राखता यावा, या सगळ्या कारणामुळे आपण विवाह संस्था ही आकारास आली असं म्हणू शकतो. बरोबर. आता ही जी निर्माण झाली विवाह संस्था, तर विविध प्रकारच्या संस्था उत्पन्न झाल्या समजा, की ज्यांनी हे सगळं नियमन. मग गोत्र, मग गोत्र पद्धती. बरोबर आहे. गोत्र म्हणा, म्हणजे विवाह कुठल्या आधारावर केले जातात. तर जर आपण हा जर प्रवाह पाहिला, प्राचीन भारतामध्ये कदाचित महिलांना जरा जास्त एजन्सी होती या संदर्भात. अच्छा. आणि ती हळूहळू आपण जसं मध्ययुगीन कालखंडाकडे आलो तर ती अधिक त्यांच्यासाठी जाचक झाली. म्हणजे बालविवाहाची प्रथा म्हणा, ही मध्ययुगीन कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बरोबर आहे. सुरू झाली. त्यासोबतच एंडोगामी म्हणजे जाती अंतर्गत विवाह, बरोबर आहे. हा पण एक त्यामधला एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणता येईल. आणि तुम्ही म्हणता तसं गोत्र आधारित, आता गोत्र म्हणजे प्रत्येक जातीचा जर आपण लिनियज शोधत गेलो तर त्याच्या मूळ पुरुषापर्यंत बरोबर आहे. जातीचा किंवा उपजातीचं एक गोत्र असतं. तर त्या संदर्भात नियम बनले. म्हणजे जसं तुम्ही दुसऱ्या जातीतल्या व्यक्तीसोबत विवाह करू शकत नाही, म्हणजे आंतरजाती विवाहाला सामाजिक मान्यता नव्हती, त्यासोबतच तुम्ही समान गोत्रामध्ये विवाह करू शकत नाही. कसं का? कारण त्याचा मूळ पुरुष एक असल्यामुळे त्याचा तो सहसंबंध समाजाला अमान्य होता. ओके. तुम्ही एकाच व्यक्तीचे जर वंशज आहात, बरोबर आहे, तर तुमच्यामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित नाही झाले पाहिजेत. ओके. असं काहीतरी त्यामागं असणार आहे मुद्दा. हा मुद्द्यावर खाप पंचायत जे आहे हरियाणामध्ये, हो, तरी वारंवार म्हणजे ते हॉनर किलिंगचे प्रकार जे आहेत बरोबर. ते या गोत्र पद्धतीमुळेच, म्हणजे सगोत्र विवाह त्यांना मान्य नसतात. अगदी अगदी. आता ते त्याला आता आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे बघताना हे फार प्रतिगामी वाटतं आणि ते वाटायलाही पाहिजे. परंतु आपण काही गोष्टी, काही वाईट गोष्टी, वाईट चालीरीती सोडून दिल्या, पण काही अजूनही त्याचं वहन करतोय. आणि विशेषतः उत्तर भारतामध्ये हे प्रमाण फार आपल्याला बघायला मिळतं. टक्केवारी जरी काढली तरी ऑनर किलिंगचं प्रमाण उत्तर भारतामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात, अगदी अलीकडच्या काही केसेस मध्ये पण आपल्याला ते बघायला मिळतं. आणि मग पदर जुळणे किंवा प्रवर पद्धती काय असते? हा, तर प्रवर
आता बघा, जसं आपण गोत्राबद्दल म्हटलं की सगोत्र म्हणजे एका गोत्रामध्ये तुम्ही विवाह करू शकत नाही. बरोबर आहे. हा, तर प्रवर या शब्दात, प्रवर या कन्सेप्टचा अर्थ असा होता की त्या दोन गोत्रामध्ये पूर्वी कधीतरी संबंध आलेला असला पाहिजे, बरोबर. आणि त्यालाच प्रवर जुळणे आणि त्याचाच अपभ्रंश होऊन आता पदर जुळणे त्याचं त्याला आता म्हटलं जातं. म्हणजे एकीकडे गोत्र जुळणं नाही पाहिजे, हा, सगोत्र विवाह नको, बरोबर. पण प्रवर मात्र प्रवर जुळणं मात्र जुळला पाहिजे. अगदी, अगदी. आणि सजातीय विवाह म्हणजे आपल्या वर्गातच असले हम्म. पाहिजेत, नाही का? भारतामध्ये वर्ण पद्धती जी आहे बरोबर, तीच एक प्रकारची वर्ग पद्धती होती आणि आपल्याच वर्णामध्ये केली पाहिजे. अगदीच सजाती म्हणण्यापेक्षा नुसतं जातीतच नाही तर उपजातीमध्ये. हा, हा, म्हणजे उपजाती जातींपेक्षा अधिक अजून ताठरता आणतात आपल्या. कालांतराने झाले. हा. हो. तर ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की एक प्रकारे या विवाह संस्थेनं आणि त्याच्या अनुषंगाने जे नियम बनले त्याने जाती व्यवस्थेला अधिक बळकट केलं. बरोबर आहे. त्याने वर्ण व्यवस्थेला अजून जास्त कठोर बनवलं. आणि मुद्दा तोच आहे की आपल्याकडे हे म्हटलं जातं की म्हणजे बघा कसं हा अन्योन्य संबंध असतो की सजातीय विवाहामुळे म्हणजे आपल्या विवाह संस्थेचं जे बरंच गुणगान गायलं जातं की आपल्याकडे डिवोर्स रेट होत नाहीत, कारण एकाच जातीमध्ये जेव्हा विवाह होतो तेव्हा तिथं डिवोर्स घेणं का कठीण जातं, कारण तो एक सामाजिक करार असतो बरोबर आहे. त्या जातीचा. बरोबर आहे. आणि त्या जातीमध्ये सजाती विवाहामध्ये जर डिवोर्स झाला, घटस्फोट झाला, तर तो फक्त त्या कपलसाठी नाही, त्या कुटुंबासाठी नाही, तर तो त्या पूर्ण जातीसाठी एक प्रकारचा डाग म्हणू शकतो. हो, तो मानला जातो. बरोबर आहे. म्हणजे त्या त्या विवाहित जोडीला नुसतं स्वतः एकमेकापुरता विचार करायचा नाही, तर बरोबर आहे. पूर्ण जात समुदायाचा विचार करायचा आहे. आणि त्यामुळेच एक प्रकारचा तो स्टिग्मा बनलेला आहे आपल्याकडे. की आपल्याकडे असं म्हणतात की दोन व्यक्तींचा आपल्याकडे विवाह होत नाही, दोन कुटुंबांचाच होतो. कुटुंबाचा होतो, कधी कधी त्यामध्ये समाज पण इन्व्हॉल्ड असतो. बरोबर आहे. हा. आता पण हे वर्ण व्यवस्थेमध्ये दोन वर्णांमध्ये विवाह होतच नव्हते का? वर्णव्यवस्थेमध्ये दोन वर्णामध्ये विवाह होते, अलाउड पण होते ते. हम्म. त्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, अनुलोम आणि प्रतिलोम विवाह. अच्छा. तर अनुलोम विवाह म्हणजे काय की तुम्ही तुमच्या जर ती स्त्री खालच्या वर्णातली असेल हम्म. आणि तिने जर विवाह उच्चवर्णीयासोबत केला बरोबर तर आहे. तो अनुलोम विवाह, आणि अच्छा. तो काही प्रमाणात समाजमान्य होता. म्हणजे अच्छा. त्याला काही स्टिग्मा म्हणून किंवा टॅबू म्हणून बघितला जात नव्हता. बरोबर आहे. पण तोच जर उच्च वर्णातील स्त्रीने खालच्या वर्णातील पुरुषासोबत विवाह केला तर त्याला प्रतिलोम विवाह. अच्छा. हा, तर असं त्याला इंग्लिशमध्ये हायपरगॅमी आणि आय थिंक हायपोगॅमी असे दोन शब्द आहेत. हायपरगॅमी म्हणजे अनुलोम आणि बरोबर आहे. हायपोगॅमी म्हणजे प्रतिलोम विवाह. बरोबर आहे. तर प्रतिलोम विवाह निषिद्ध मानला जातो. मग बरोबर त्यांची जी संतान व्हायची मग त्यांना अस्पृश्याची वागणूक मिळायची. अच्छा. हा, तर अशा प्रकारे ते. पण मग अशा प्रकारचे नियम का बनवले असेल, म्हणजे काही कारण असेल? त्याचं कारण तेच आहे की ही वर्णव्यवस्था रिजिड राहावी, ही बरोबर आहे. जात व्यवस्था रिजिड राहावी, संकर होऊ नये, अशा हम्म. वेगवेगळ्या पद्धतीने. आणि त्या मागे एक सोशल क्लोजर नावाची कन्सेप्ट आहे. अच्छा. तर सोशल क्लोजर मॅक्स वेबर या समाजशास्त्रज्ञांनी दिलेली कन्सेप्ट आहे. हम्म. तो म्हणतो की जे प्रिव्हिलेज्ड सेक्शन्स असतात हम्म. ते काय करतात की आपल्याला असलेला संधी, दर्जा आणि संसाधनांचा जो प्रिव्हिलेज आहे बरोबर आहे. तो कायम राखण्यासाठी ते असे नियम बनवतात बरोबर आहे. की जेणेकरून हे प्रिव्हिलेज आपल्यापासून हिरावले जाऊ नये. अच्छा. आणि त्यामुळे जेव्हा एखादा पुरुष स्वतःच्या सामाजिक आर्थिक स्तरातल्या स्त्रीशी विवाह करतो बरोबर आहे. तर त्याच्या दृष्टीने ह्या तीन गोष्टी म्हणजे दर्जा, संसाधन आणि संधी या कायम राखल्या जातात त्यासाठी. म्हणजे एक अच्छा. प्रकारे प्रिव्हिलेज त्याच्याकडे अबाधित राहतं. ओके. हा, तर त्यामागचं कारण ते आहे. ओके. आणि वैदिक वाङ्मयामध्ये विवाहाचे 8 प्रकार सांगितलेत, बरोबर. तर ते काय असे खास त्याच्यात काही आहे? हा, 8 प्रकारांचं वर्णन केलेलं आहे, ज्यातले 4 हे अनुकूल मानले जातात, 4 प्रतिकूल मानले जातात. ओके. मग ज्यामध्ये ब्रह्मविवाह सर्वोत्तम मानला जातो, ज्यात अच्छा. म्हणजे पित्याने आपल्या मुलीला उपवर म्हणजे योग्य अशा, विद्वान अशा आणि सर्व दृष्टीने सर्वगुण संपन्न अशा मुलाशी जर विवाह लावून दिला तर तो अच्छा. ब्रह्मविवाह. त्यानंतर मग त्यात पण अजून पुढचे 2-3 टाईप दैव विवाह आहे. त्यासोबत आर्ष विवाहामध्ये काय केलं जातं की टोकन म्हणून काही गिफ्ट दिले जातात. अच्छा. त्या काळामध्ये गाई गुरं वगैरे दिली जायची पतीकडून पत्नीला, पत्नीच्या घरच्यांना. अच्छा. पण हे प्रतिकात्मक होतं, यामध्ये हुंडा वगैरे त्या दृष्टीने याकडे बघितलं जायचं. बरोबर आहे. हा, त्यात प्रजापात्य विवाह म्हणून एक होता.
तर हे 4 जे प्रकार होते ते अनुकूल मानले जायचे. ओके. प्रतिकूल विवाहामध्ये गांधर्व विवाह, जो बरोबर आहे. अजूनही आपण बऱ्याचदा वाचनात येतो आपल्या, की बरोबर. ज्याला आपण लव्ह मॅरेजेस म्हणतो, बरोबर. की त्या दोघांच्या अनुमतीने एकमेकांशी त्यांनी केलेला विवाह. बरोबर आहे. त्यानंतर राक्षस विवाह आहे, असुर विवाह आहे. असुर विवाहामध्ये मला वाटतंय नाही, राक्षस विवाहामध्ये पळवून पळवून नेलं शास्त्र जातं. विवाह आपण म्हणतात त्याला. बरोबर, बरोबर. असुर विवाहामध्ये धनदौलताचा आमिष देऊन विवाह केला जातो. बरोबर आहे. आणि मला वाटतं चौथं पिशाच्य विवाह. पिशाच्य आहे. हा, त्यामध्ये मात्र फूस लावून म्हणा किंवा तिला इंटॉक्सिकेट करून किंवा तिच्यावर अत्याचार करून जो सर्वात गर्हनीय मानला जातो तो म्हणजे पिशाच्य विवाह. बरोबर आहे. तर अशा 8 प्रकारच्या विवाहाची तिथे मांडणी केली. म्हणजे भारतीय परंपरेमध्ये विवाहाला एक संस्कार मानला गेलाय. संस्कार 16 संस्कारापैकी संस्कारांपैकी हा एक महत्वाचा संस्कार आहे. भारतीय परंपरेमध्ये, विचार परंपरेमध्ये जसं संस्कारासोबत ह्याला जोडलेलं आहे, तसंच पुरुषार्थासोबत जोडलेलं आहे. म्हणजे जे 4 पुरुषार्थ आपण धर्म, अर्थ, बरोबर काम आणि मोक्ष म्हणतो, त्याच्याशी याची याची जोडणी केलेली आहे. त्यासोबत आश्रम व्यवस्थेशी याची जोडणी केलेली आहे. बरोबर आहे. गृहस्थाश्रम हा विवाहानुसार बरोबर विवाह गृहस्थाश्रम. संस्थेशीच कनेक्टेड आहे. तर भारतीय तत्व परंपरेत बऱ्याच अंगाने विवाहाकडे बघितलेलं आपल्याला आढळून येतं. बरोबर. त्या गृहस्थाश्रम इथं सुरू केला किंवा माणसाला ती जबाबदारी पूर्ण घ्यावी आणि ऋषींची ऋण किंवा संतती झाली पाहिजे, बरोबर. देवांचं ऋण, अगदी आणि सगळी ऋण फेडणं हे त्याचं अगदी काम आहे अगदी असं मानलं अगदी गेलं. बरोबर. बरोबर. अशा प्रकारे विवाह संस्थेची उत्क्रांती भारतातली अगदी खूप पद्धतशीर म्हणजे होत गेल्यासारखं आपल्याला दिसतंय. येस. तर मग हे सगळे प्रकार आहेत विवाहांचे, त्यात अजून कुठले वेगळे प्रकार सांगता येतील का? आता ह्या विवाहाच्या प्रकाराला म्हणा किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकतो. हा, जसं की आता सर्वाधिक प्रमाणात आपण बघू सध्या सुद्धा भारतामध्ये तर मोनोगामी, ओके. म्हणजे एकपती पत्नीत्व. हो, आणि कायदे नाही ते. कायद्याने तसंच, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, कायदेसंमत म्हणू शकतो त्याला. बरोबर आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती एकाच व्यक्तीसोबत, एकाच भिन्नलिंगी व्यक्तीसोबत विवाह करू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर पॉलिगॅमी, आता काही धर्मामध्ये पॉलिगॅमी अलाउड आहे, ज्यामध्ये एक पुरुष अनेक स्त्रियांशी विवाह करू शकतो. पॉलिगॅमीचे 2 प्रकार होतात. पॉलिअँड्री, ज्यामध्ये एक स्त्री अनेक पुरुषांशी विवाह करू शकते, बरोबर आहे. आणि त्यासोबतच पॉलिजिनी म्हणजे एक पुरुष अनेक महिलांशी विवाह करू शकतो. ओके. तर हे 2 प्रकार म्हणता येईल. हायपरगॅमी आणि हायपोगॅमी आपण बघितलं, म्हणजे हो. अनुलोम आणि प्रतिलोम विवाह. प्रतिलोम. अजून एक कन्सेप्ट आहे ज्याला म्हणतात होमोगॅमी, म्हणजे स्वतःच्या आर्थिक सांस्कृतिक स्तरातल्याच व्यक्तीसोबत विवाह करणं. अच्छा. तर ते एक प्रकारचा सामाजिक स्तर किंवा बरोबर क्लास बरोबर आहे. सेम असेल तर त्याला आपण होमोगॅमी म्हणतो. हे सेम सेक्स मॅरेज होतं का परंपरेमध्ये? परंपरेमध्ये सेम सेक्स मॅरेजचा तर उल्लेख कुठे आढळत नाही. हा, हा. म्हणजे माझ्या माहितीत तर मला माहित नाही, आणि अजून सुद्धा त्याला कायद्याच्या चौकटीत आपल्याला बसवता आलेलं नाही. म्हणजे अगदी अलीकडे फक्त आपण सेम सेक्स संबंध मान्य केलेले आहेत की ते बरोबर आहे. नैसर्गिक आहेत. कॉलोनियल मेंटॅलिटी मधून बाहेर यायला आपल्याला एवढा काळ लागला, बरोबर कारण जे काही कायदे होते ते सगळे वसाहतकालीन कायदे होते. बरोबर आहे. हा, परंतु कदाचित पुढचं भविष्य आपलं तेच असेल. काही युरोपीय राष्ट्रांनी त्याला मान्यता दिलेली आहे. नाही, तुमचं काय मत आहे? आपण दिलं पाहिजे का सेम सेक्स मॅरेजला मान्यता? जर तुम्ही त्याला त्या संबंधांना नैसर्गिक मानताय, तर मग लग्नाला आडकाठी आणण्यात मला काहीच म्हणजे त्यात काही लॉजिक दिसत नाही. बरोबर आहे. मान्यता तर मिळायलाच पाहिजे, आणि इट्स हाय टाईम. बरोबर आहे. आणि मग पुढचा प्रश्न असा आहे की आता हे जे आंतरधर्मी विवाह होतात त्याच्याद्वारे वाद वाढत चाललेत, लव जिहाद, त्यात तुमचं काय मत आहे? आपल्याकडे कसं आहे की आपल्या पॉलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी अपवादाला नियम बनवण्याची सवय. मी असं म्हणत नाही की अशा गोष्टी होतच नसतील, परंतु त्या किती प्रमाणात होत आहेत. मुद्दा हा सुद्धा आहे की परधर्मीयांकडून या ज्या गोष्टी होतात त्यावर अंकुश राखलाच पाहिजे. जसं आपण आता नाशिकचं प्रकरण अलीकडे भरपूर गाजलं, तर तशा काही प्रकरणं उघडकीस आली तर त्यावर जी काही कायदेशीर कृती आहे ती झालीच पाहिजे. बरोबर आहे. परंतु याचं जनरलायझेशन नाही झालं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे, आणि याचा आधार घेऊन तुम्ही मुलीवर बंधनं जर टाकत असाल एक्झॅक्टली, तर ते चुकीचं आहे. बरोबर आहे. हा, म्हणजे तुमची पितृसत्ताक मनोवृत्ती राबवण्यासाठी तुम्ही अशा उदाहरणांचा जर वापर करत असाल, बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता तर त्यांनी ऍड करताना 3चं काहीतरी 30,000 केलं असं. बरोबर आहे. हा, मग हे चुकीचं आहे. बरोबर आहे. हा, फक्त मग तुमच्या विचारसरणीला पोषक एखादी घटना घडली, बरोबर आहे. म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की हे लव जिहाद सोडा, जे हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या अंतर्गत जातीमध्ये सजातीय विवाहामध्ये इतके प्रॉब्लेम आहेत अजून. हो हो. हुंडाबळीचे आहेत, मरायटल रेप्सचे आहेत,
डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे त्याच्याबद्दल आपल्या कधी भावना दुखावत नाहीत. बरोबर आहे. मग हा दुटप्पी पण आहे ना. हो, हो. हा तर मला वाटतं की यात काही फारसा असं म्हणत की पाश्चिमात्य देशांमध्ये आधी प्रेम होतं, विवाह होतं. हा भारतात आधी विवाह होतो, मग झालं तर बरोबर बरोबर तर झालंच तर तसं प्रेम. मग ते कुठलं चांगलं आहे? पाश्चिमात्य चांगले की आपलं चांगलं आहे मग? आता सरसकट कशालाही चांगलं म्हणणं खरं तर चुकच आहे, परंतु विवाह ही दोन सज्ञान व्यक्तीमधली सामाजिक कृती आहे. बरोबर आहे. आणि जर ते दोन तुम्ही सज्ञान मानताय त्यांना, तर तुम्ही त्याचा पूर्णाधिकार त्या दोन व्यक्तींना दिला पाहिजे. बरोबर आहे. हा मग यात काही वेळा निर्णय त्यांचे चुकतील, तुम्ही सल्लागाराच्या भूमिकेत राहा, बरोबर आहे. जे वडीलधारी आहेत. पण आपल्याकडे उलट आहे, सगळ्यात शेवटी विचारलं जातं ज्यांना लग्न करायचं त्यांच्याशी, बरोबर आहे. बाकी गोष्टी ऑलरेडी ठरल्या जातात. एक्झॅक्टली. आणि त्याला संस्काराचं नाव दिलं जातं की आमची मुलं आमच्या शब्दाबाहेर नाहीत. तर हा सगळा गोंधळ आहे. तर याला काही अर्थ नाही. म्हणजे मी तर म्हणतो की प्रत्येकाला चुका करण्याचा अधिकार सुद्धा असला पाहिजे. बरोबर आहे. हा परंतु ते माहित नाही. आता अजून सुद्धा तुम्ही बघाल तर 10% आसपास आपल्याकडे लव्ह मॅरेजेस किंवा इंटरकास्ट मॅरेजेसचं प्रमाण बरोबर अजूनही आहे. 10% आसपासच आहे. अच्छा. म्हणजे 90% लग्न ही सजातीय आणि त्यातली बहुतांशी म्हणजे जवळपास सगळीच अरेंज मॅरेजेस असतात. बरोबर आहे. हा तर अजून आणि त्यात इंटरफेथ मॅरेजेसचा तर अजून विषय लांबच राहिला. बरोबर आहे. म्हणजे हे दुर्दैव आहे की आपल्याकडे जे स्वतःला पुरोगामी बनवणारे पालक आहेत, की आम्ही आमच्या मुलांना सगळं स्वातंत्र्य दिले, हं, हं. विवाह करण्याचंही आपल्या इच्छुक जोडीदाराशी, फक्त मुस्लिम नको आणि SC ST नको. बरोबर आहे. म्हणजे अशी त्यांना एक स्टार मारून अट घातलेली असते. एक्झॅक्टली. हा मग ते चुकीचं आहे. किंवा अरेंज मॅरेज करणं हा प्रकार अजूनही आपल्याकडे मेन प्रकार आहे म्हणजे. बरोबर अजूनही विवाहाचं म्हणजे मुख्य माध्यम तेच आहे. हां. हा विवाह घडवून येण्याचं. आणि कसं झालं की हे पिढ्यानपिढ्या एक प्रकारे कंडिशनिंग पण झालेलं आहे. त्यामुळे बरोबर आहे. मुलांनाही तेच डोक्यात असतं की ही जबाबदारी आपली नाहीच आहे एक बरोबर आहे. प्रकारे. तर तो तसा प्रकार आहे. मग त्या लोकमान्य टिळक आणि आगरकरांचा वाद झाला होता बालविवाहावर. हा त्या टिळकाने बालविवाहाला विरोधच केला. हा 3 नगरसेवक लिहिले बालविवाहाविरुद्ध. हा त्या आगरकरांनी लिहिलं की टिळकांना असं वाटतं की बालपणी केलेले विवाह म्हणजे बालविवाह. तर तसं नाहीये. मोठेपणी जर आई वडिलांनी हा लावून दिले लावून दिले. तर ते सुद्धा त्या काळात सुद्धा आगरकरांचे विचार त्या म्हणजे लॉजिकने आजही भारतातले बहुसंख्य विवाह मग बहुसंख्य बालविवाह आहेत. अगदी बरोबर. पत्रिका बघितली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? 36 गुण जुळणं हे काय प्रकार आहे? मी स्वतः तर नाही बघितली. अच्छा. त्यामुळे आणि माझा त्या गोष्टीवरती तसा विश्वास पण नाहीये. परंतु त्याला काही अर्थ नाही. म्हणजे जर काय म्हणता येईल, कुणाला खरंच इंटरेस्ट असेल तर त्यांनी याचा सर्वे पण करावा, बरोबर की आहे. किती गुण म्हणजे 36 गुण जुळणाऱ्यांचे संसार खरंच पुढे सुखी झालेत का? बरोबर आहे. हा बरोबर आहे. माझा त्यावरती तर फारसा काही विश्वास नाही. अच्छा. हा आणि फक्त आता तेच आहे की रिच्युअल्स बऱ्याचदा होतं असं की संस्कृतीचं वहन आपण असंच करत असतो. म्हणजे ह्या गोष्टी नाही केल्या तर खटकल्यासारखं वाटतं लोकांना. बरोबर आहे. त्यांना माहित नसतं की पत्रिका म्हणजे काय आहे किंवा त्यामध्ये जे बरोबर आहे. 36 गुण आहेत ते त्यातले गुण सांगा म्हटलं तर 4 गुण सुद्धा सांगता येणार. बरोबर आहे. पण हे ऐकायला बरं वाटतं ना की 36 पैकी 36 जुळले. बरोबर आहे. तर तो तसा मुद्दा आहे की मंत्रोच्चार आपल्याला कळत नाहीत, पण ते ऐकल्यानंतर वाटतं की ओके काहीतरी लेजिटिमसी आल्यासारखं वाटतं. बरोबर आहे. म्हणजे आता ही आमची जबाबदारी नाही, हे वरूनच ठरलंय. 36 गुण परमेश्वरानं आमची जुळवून दिलेत. बरोबर आहे. हा तर ते एक प्रकारे थोडंसं एस्केपिझम वाटतं मला आणि जबाबदारी झटकल्यासारखं वाटतं. बरोबर आहे. हा नाही मग हे विवाहाच्या म्हणजे संस्थेमध्ये सरकारने कितपत हस्तक्षेप केला पाहिजे तुम्हाला वाटतं? का सरकारने समाजाला सोडून दिलं पाहिजे? मला वाटतं की डायरेक्टली इनडायरेक्टली प्रोत्साहन तरी दिलं पाहिजे की आंतरजातीय विवाह, कारण आंबेडकर पण म्हटलेच होते की आंतरजातीय विवाह हा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. हा जातीभेद किंवा जातीय विषमतेला कमी करणारा किंवा बरोबर आहे. त्याला रिड्यूस करणारा. परंतु तरीही मला वाटतं की आंतरजातीय विवाह झाले तरी शेवटी त्या पुरुषाचंच लिनेज पुढं चालत बरोबर आहे. राहतं. म्हणजे जितकं अपेक्षित आहे आंतरजातीय विवाहामधून तेवढा परिणाम साधलाय का, हा पण एक बरोबर संशोधनाचा आहे. विषय आहे. परंतु सरकारी पातळीवर मला वाटते की निदान या गोष्टीबद्दल एक सकारात्मक वातावरण आणि काही पावलं उचलली जाणं गरजेचं आहे. आता हे जे विवाह संस्था आहे आणि आपले जेंडर रिलेशनशिप आहे, जेंडर इक्वॅलिटी, हम्म. तर मग ते दोन्ही जोडून बघितलं तर दोघांनाही समान फायदा होतो विवाहाचा हम्म. का यातही पुन्हा जेंडर पॉलिटिक्स नाही आहेच? नाही यात मुळात लग्न ही अगेन त्यात पॉवर डायनामिक्स असतंच. हा हा. आणि त्यात जनरली भारतीय परिप्रेक्ष्यात बघितलं तर तो पुरुषासाठीच जास्त फायदेशीर आहे. अच्छा. जेंडर इक्वॅलिटी च्या दृष्टीने जर बघितलं आपण हम्म. तर विवाहाचं मुख्य आणखीन एक कारण आहे की डिव्हिजन ऑफ डोमेस्टिक लेबर. बरोबर आहे. आणि त्यातही मुख्यतः जी काही अनपेड आणि कामं असतात
ती सगळी महिलांच्या माथी मारली जातात. बरोबर आहे. तर त्या दृष्टीने बघितलं तर ते अनफेअरच आहे त्यांच्यासाठी. त्यांना डिसिजन मेकिंग मध्ये समाविष्ट केलं जात नाही. बरोबर आहे. त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वरती त्यांचा स्वतःचं नियंत्रण नसतं बरोबर आहे. बऱ्याच अंशी. म्हणजे युनोची जर विमेन एम्पॉवरमेंटची जर आपण डेफिनेशन बघितली तर त्यात रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर त्या स्त्रीचं किती नियंत्रण आहे हा पण बरोबर. एक मुद्दा अंतर्भूत केला. बरोबर आहे. तर जर विमेन एम्पॉवरमेंटच्या अँगलनं बघितलं तर आपली विवाह संस्था ही महिलांसाठी तशी अन्यायकारकच आहे. बरोबर. हा, मग ते त्यांच्या दृष्टीने मग असं सांगितलं जातं की त्यांना सिक्युरिटी मिळते वगैरे वगैरे. पण आजच्या काळामध्ये जेव्हा त्या बरोबरीने शिक्षण घेत आहेत, त्या बरोबरीने पायावर उभं राहत आहेत, कमवत आहेत, तरी सुद्धा ह्या ज्या पॅट्रियार्कल गोष्टी आहेत की तिनं बरोबर. बाहेरचंही काम करावं आणि घरी पण येऊन सगळं करावं आणि त्या पतीने सोफ्यावर पडून टीव्ही बघत बसावं, हे जे बरोबर. चित्र आपल्याकडे दिसते अजूनही तितक्या प्रमाणात बदलतात. बदल घडतायत, मी असं म्हणत नाहीये. बदल नक्कीच घडतायत, परंतु ते ज्या वेगाने घडायला पाहिजे त्या वेगाने होत. मला वाटतं दोन अजून बाबी इन्व्हॉल्ड आहेत, की समजा जेंडर पॉलिटिक्स मध्ये आणि डायनामिक्स मध्ये, की पुरुषाचं जे शिक्षण आहे ते जास्त असणं अपेक्षित असतं अगदी अगदी. आणि त्याची वय कमाई. पण जास्त आहे. बरोबर. मग यात काय केलं पाहिजे मग? ते तर आहेतच. आणि इव्हन आता सरकारी पातळीवरही आपण जेव्हा लग्नाचं एज ऑफ कन्सेंट म्हणा किंवा लग्नाचं जे संमती वय ठरवतो त्यातही ही तफावत दिसतेच आपल्याला. जसं आधी महिलांसाठी 18 आणि पुरुषांसाठी 21 होती, त्यानंतर आता मला वाटतं त्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. नाही, चेंजेस करायचं त्यांनी हे केलं होतं बिल, हा, पण ते मागे घ्यावं लागलं कारण मग त्याच्यात वाद असा आला की गरिबांना प्रमुख तुम्ही टार्गेट करणार. बरोबर. कारण गरिबांचा इश्यू असतो की ते बालविवाह करू देतात. हम्म, हम्म. त्या 18 21 केल्यावर तर जास्त गरीबच टार्गेट होणार, म्हणजे अगदी अगदी बरोबर. हा मुद्दा होता. हा, तर पण त्यांनीही ते मान्य केले की पुरुषाचं वय एक प्रकारे जास्तच असलं पाहिजे. बरोबर आहे. हा, तर आता ते वैज्ञानिक दृष्ट्या असंही म्हणतात की ती जी मॅच्युरिटी असते किंवा स्त्रीचं जे प्रेग्नन्सीचा म्हणा जो पीक पिरियड असतो, रिप्रोडक्टिव्ह एज. रिप्रोडक्टिव्ह एज, तर तो लक्षात घेऊन मला वाटतं हे वयाची मांडणी केलेली असावी. बरोबर आहे. हा, आता बदलत्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते की ते फारसं फॉलो होत नाहीये. जर आपण इंटरकास्ट किंवा लव्ह मॅरेजेस कडे बघितलं, बरोबर आहे. हा, तर समान वय किंवा कधी कधी मोठ्या वयाच्या स्त्रीसोबतही विवाह आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची टक्केवारी आता हळूहळू वाढत आहे त्या गोष्टींची. ओके. हे हुंडा प्रकरण काय आणि ते हुंडा कसं काय निर्माण झालं असेल? हुंड्याचं जर मूळ शोधायला गेलं तर मला वाटतं की ते प्राचीन काळी जसं जसं हे बालविवाह विवाह व्हायला म्हणजे सुरुवात झाली किंवा बरोबर. होत होते, तर त्यावेळेस एक प्रकारे ते जे ती जी लहान मुलगी असायची तिची जबाबदारी हस्तांतरित होत होती बरोबर आहे. आणि त्या जबाबदारीचा एक प्रकारचा मुआवजा म्हणू शकता तुम्ही, ओके. म्हणून तो हुंडा देण्यात येत होता. बरोबर आहे. हा, एक प्रकारे तो सांभाळण्याचा खर्च. अच्छा. हा, परंतु होतं काय की आपल्याकडे अ, काही एक कारणामुळे जर एखादी प्रथा रूढ झाली तर जसा काळ पुढे जातो तर ते कारण जरी दूर झालं तरी ती प्रथा मात्र कायम राहते. बरोबर आहे. तिचं एक प्रकारचं संस्थाकरण किंवा इन्स्टिट्यूशनलायझेशन होतं. बरोबर. आणि आता तर तो एक सामाजिक प्रतिष्ठेचा भाग बनलाय. ओके. की आता हुंडा हा म्हणजे कोण किती हुंडा आहे, मला माझ्या लहानपणीच आठवतं माझ्या गावामध्ये की एका व्यक्तीला 75,000 हुंडा मिळाला होता, तर त्याने गावभर साखर वाटली होती. अच्छा. हो, की ती इतकी प्रतिष्ठित म्हणजे ती वाजवून त्याने सांगितली होती गावाला की अच्छा. 75,000 हुंडा मिळाला. आणि अलीकडे तुम्ही बघाल तर म्हणजे पॉप्युलर कल्चर मधले काही सिनेमे असो जसं हम आपके है कौन वगैरे, की ज्यामध्ये थोडंसं लॅविश आणि बिग फॅट वेडिंग जे म्हणतो आपण, हो. 2-3 दिवस 5 दिवस, हे जे नॉर्थ इंडियन कल्चर आहे ते बरोबर. अशा सिनेमामधून पूर्ण भारतभर प्रसारित झालं बरोबर. आणि आपल्याला आजकाल ते मोठ्या प्रमाणावर मिळतं. त्याचं एक प्रकारे कमर्शियलायझेशन झालंय, मोठी बरोबर आहे. मॅरेज इंडस्ट्री उभी राहिली, बरोबर हजारो आहे. कोटींची इंडस्ट्री. एक्झॅक्टली. आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये ही तुमची मूलभूत गरज बनली की आम्ही पण हे करू शकतो. बरोबर आहे. आमच्याकडे एक मन ऋण काढून सण साजरा करणं म्हणतात तसं, हा. ती आम्ही कर्ज काढू परंतु आम्ही थाटामाटात लग्न लावू. बरोबर. आणि मग त्यात मग बरेचसे नवे ट्रेंड त्यात ऍड होतात. मग प्री वेडिंगचा ट्रेंड असो किंवा मग लग्नामध्ये मोठमोठी रोषणाईचा मग हा ट्रेंड जो असो. खर्च आहे त्याने एक प्रकारे हुंड्याचं स्वरूप म्हणजे आता घेतलंय, म्हणजे मुलींकडनं खर्च हा, आणि हा अपेक्षित खर्च आहे. मुख्यतः मुलींकडनंच अपेक्षित केला जातो. अगदी बरोबर बरोबर. आहे. हुंड्यामध्ये जसं एकीकडे दुसरीकडे पैसा जातो, तसं स्त्रीधन नावाचं पण एक कन्सेप्ट आपल्याकडे, ती काय? मुळात स्त्रीधन ही त्या स्त्रीची मालमत्ता एक प्रकारे, आणि ती स्त्रीकडून स्त्रीकडे हस्तांतरित झालेली असते. म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न झालं तर तिच्या आईनं तिला दिलेले काही दागदागिने असतील, काही वस्तू असतील किंवा लग्नानंतर तिला तिच्या सासूकडून मिळालेल्या काही गोष्टी असतील, तर त्या त्या पत्नीच्या मालकीच्या असतात आणि याला हुंड्यामध्ये कन्सिडर नाही केलं ओके. जात.
आणि लिगली सुद्धा त्याच्यासाठी वेगळा कॉलम असतो आणि त्याच्यावर नेहमी मालकी ही त्या स्त्रीचीच असते. ते तिच्यापासून हिरावून घेते. ओके. तर आता आपण विवाह संस्थेबद्दल खूप इंटरेस्टिंग चर्चा केली आणि अनेक विवाहाचे प्रकार आणि विवाह संस्थेमधल्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्यात काही समस्या पण आहेत त्याही चर्चा केली. ही चर्चा आपली पुढच्या भागामध्ये कंटिन्यू राहील. सो स्टे ट्यून्ड. बघत राहू आपण. लोकायनायस अकॅडमीचं चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा. धन्यवाद.